बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. मी खादी परिधान केल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय, तर खादी फक्त वस्त्र नाही तर भारताची अभिव्यक्ती असल्याचं ते म्हटलेत. लोकसभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. मतं मिळवण्यासाठी सरकारनं संस्था ताब्यात घेतल्याचं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलंय, तर निवडणूक आयोगाला देखील ताब्यात घेतल्याचा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केलाय. शिंदेंच्या शिवसेनेचे 35 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलाय. उदय सामंत यांच्या नेतृत्वात हे आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचं ते म्हटलंय, तर शिवसेनेच्या आमदारांनाच ही माहिती दिल्याचंही ते म्हटलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मिलिंद नार्वेकर यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. यावेळी त्यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे उपस्थित होते. राजकीय कटुता दूर ठेवत तिन्ही नेत्यांची चर्चा झाली आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, आमदार असलम शेख, अमीन पटेल, ज्योती गायकवाड यांच्यासह मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांवर जमावबंदीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. मुंबईतील हवा प्रदूषणावर काँग्रेसनं आवाज उठवला होता. धाराशिव शहरातील ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर मशीनचा संशयास्पद आवाज आल्यानं गोंधळ झाला. न्यायालयाच्या आदेशानं पुढे ढकललेल्या शहरातील 3 प्रभागातील निवडणुकीसाठी ईव्हीएम पडताळणी केली जात होती. कणकवलीमध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर शहर विकास आघाडीकडून पहारा दिला जातोय. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. इम्तियाज जलील यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली आहे. जलील यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत पतसंस्थेतील ठेवीदार देखील उपस्थित होते. पालघरमधल्या तलासरीच्या काजळीतील सहकारी संस्थेची जमीन प्रकरणात विनोद निकोलेंनी सहकार मंत्र्यांना पत्र लिहिलंय. 7 कोटींची जमीन 70 लाखांना विक्री केल्याचा आरोप केलाय. पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याचाही आरोप केलाय. तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. धुळे गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा धीरज सिंग खालसा यांचं निधन झालंय. त्यांच्यावर एका मुंबईतील नामांकित खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. एका सेवेकरीनं केलेल्या हल्ल्यामध्ये ते जखमी झाले होते. अलिबागच्या नागावमध्ये बिबट्यानं दहशत माजवली आहे. या बिबट्यानं आतापर्यंत 5 जणांवर हल्ला केलाय. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तातडीनं या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. संगमनेरच्या घारगावात एका 5 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळलाय. आईवडिलांनीच त्या चिमुकल्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर बार्शी महामार्गावरील मानेगावजवळ दुचाकी आणि टिप्परचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये 2 वर्षीय चिमुकल्या नातवासह आजोबांचा जागीच मृत्यू झालाय. मलकापूर रेल्वे स्टेशनवर मालगाडीचे 2 डबे घसरले. यामुळे मध्य रेल्वेची नागपूरकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. युद्धपातळीवर वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे. सोलापूर बार्शी महामार्गावर भीषण अपघात झाला. यामध्ये 2 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. अतुल ऋषिकेश तिवारी आणि देवेंद्र सिंग शिपाई राम बघेल असं मृत झालेल्या युवकांची नावं आहेत. अंबरनाथ तालुक्यातील आंबेशिव गावात मानवी वस्तीत बिबट्या आढळला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होती. जळगावच्या चोपड्यात महाविस्तार ॲपमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय. कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येते. परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याचा आरोप प्रहारनं केलाय. तातडीनं अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. नंदुरबारमध्ये हिंदू संघटनांनी लव जिहाद विरोधी कायद्याची मागणी केली आहे. यासाठी विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नागपुरात पोलीस पाटलांनी आंदोलनाची हाक दिली आहे. यावेळी जळगाव जिल्ह्यातूनही आंदोलनासाठी पोलीस पाटील रवाना झालेत. नागपुरात विविध मागण्यांसाठी पोलीस पाटलांकडून आंदोलन केलं जाणार आहे. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पंढरपूरच्या खडीमध्ये लाचखोर मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातून होणाऱ्या अवैध मद्य तस्करी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे. यात पोलिसांनी 3घांना अटक केली आहे, तर संपूर्ण मुद्देमाल जप्त केलाय. बुलढाण्याच्या भुमराळा किनगाव मार्गावरील खड्ड्यांचं पूजन करून आंदोलन करण्यात आलं. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याचा आरोप करण्यात आलाय. नागरिकांनी रस्ता हातानं उकरून दाखवलाय. तातडीनं ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मोहोळ तालुक्यातील सासरच्या मंडळींनी खरं तर दिलेल्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. स्वाती जयंत थोरात असं मृत 33 वर्षीय महिलेचं नाव आहे. येवल्याच्या उंदरवाडी भागात बिबट्याचा वावर आढळलाय. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आंतरराष्ट्रीय पुणे सायकल मॅरेथॉन स्पर्धेच्या कामाला वेग आलाय. कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते दुरुस्तीची कामं सुरू आहेत. 19 जानेवारीपासून ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरू होणार आहे. पुण्यातील कर्वे रोडवर पीएमपीएमएल बसचा भीषण अपघात झाला. पीएमपीएमएल बसनं रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा चालकासह 2 प्रवासी गंभीर जखमी झाले. खाऊचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला नागरिकांनी बेदम चोप दिला. कोल्हापूरमधील कातियानी गिरगाव रोडवर ही घटना घडली आहे. आठवड्याभरापूर्वी याच परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. जळगाव शहरात विजेची तार तुटून अंगावर पडल्यानं युवक जखमी झालाय. रामेश्वर कॉलनीतील अशोक किराणा चौकात ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत 2 वर्षाचा बालकही जखमी झालाय. धाराशिव साई कला केंद्रातील नृत्यांगना आणि तिच्या प्रियकराचा वाद झाला. या वादानंतर अश्रुबा कांबळे या 25 वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली. धाराशिवच्या चोराखळीमध्ये ही घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील बनगाव लाहुकी फाट्यावरील चौकात स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं. अनियंत्रित झालेली कार दुभाजकाला धडकली आणि कारनं पेट घेतला. सुदैवानं कारमधील 5ही प्रवासी सुखरूप आहेत. आज जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन आहे आणि आज महाराष्ट्राची सकाळ नोटांच्या बंडलबाजीनं झाली. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी बंडलबाजीचा व्हिडिओ ट्विट केला आणि कॅश बॉम्बनं एकच खळबळ उडाली. सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. पाहूयात. अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब. जशी धान्याची रास असते ना शेतामध्ये, तशी नोटांची रास तिथे लागलेली आहे. दानवेंच्या कॅश बॉम्बनं राजकारण तापलं. तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून? सगळं नोटांचाच कारभार आहे. सगळी लूट चालली आहे महाराष्ट्राची. सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ पोस्ट करून खळबळ उडवून दिली. अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओत एक व्यक्ती पैशांचं बंडल मोजत असल्याचं दिसून येतोय. या व्हिडिओत शिवसेना आमदार महेंद्र दळवी असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला. या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीसाठी पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली. ह्या नोटा, एवढ्या नोटाचे बंडल म्हणजे रास आहे. जशी धान्याची रास असते ना शेतामध्ये, तशी नोटांची रास तिथे लागलेली आहे. हे महोदय कोणाशी बोलतायत आणि ती सगळी रास जमा करणारी व्यक्ती कोण आणि ती कुठली, तेही समोर येईल. पण आत्ताच्या घडीला मी एवढंच समोर आणलेलं आहे. त्याच्यामुळं हे जनतेसमोर आलं पाहिजे की आत्ताच्या घडीला हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं हैदोस सत्ता आणि संपत्तीचा घातलेला आहे, तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे. अंबादास दानवेंच्या या आरोपानंतर राजकारण तापलंय. या व्हिडिओचा धागा पकडत विरोधकांनी महायुती सरकारला घेरलंय. याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पैसा किती आलाय सत्ताधारी पक्षांच्याकडे. तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून? सगळं नोटांचाच कारभार आहे. नोटा काय म्हणतात त्याला, खोके, हे पेट्या वगैरे सगळ्या टोपण नाव देऊन सगळी लूट चालली आहे महाराष्ट्राची. आणि लुटीचा पैसा पुन्हा निवडणुकीत वापरा. तर शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण नोटाचे बंडल यांच्याकडे कुठून येतात याची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. तो व्हिडिओ पाहिला असेल, तो व्हिडिओ एक अर्थी जे सरकार आहे त्याचं प्रतीक आहे. जिथे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही आहेत, तिथे हे आमदार, यांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात. हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंद सुशिधाचं वाटप चाललंय, ते नेमकं कोणाचं आहे? या प्रकरणात शिवसेना आमदार महेंद्र दळवी पुढे आले. त्यांनी दानवेंचा आरोप फेटाळून लावत या प्रकरणाची चौकशी करण्याचं आव्हानच दानवेंना देऊन टाकलं. अंबादास दानवेच्या या सगळ्या गोष्टीची कीव तर नक्की येते. अशा पद्धतीचं बदनामी कटकाचं रचणं हे काय ठीक नाही आहे. त्यांनी फोटो खरंच जर दाखवावे जर असतील त्यांचे पुरावे तर माझं ना ओपन चॅलेंज आहे. यातला अंशतः जरी फोटो एखादा खरा असेल
तरी मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. पण आम्हाला बदनाम करणं, शिंदे गटाला बदनाम करणं हे त्यांचं कायमचंच झालेलं आहे आणि म्हणून त्यांच्याकडनं अशा प्रतिक्रिया नेहमी येत असतात. महेंद्र दळवीच दिसत आहेत ना, ते महेंद्र दळवीच दिसत आहेत आणि समोरचाही जो व्यक्ती आहे तोही तपासावा पोलिसांनी. ओळखतो म्हणून मी व्हिडिओ ट्विट केलेला आहे. मी काय बिनओळखीचं ट्विट काय बिलकुल केलेलं नाही. पोलिसांनी चौकशी करा एवढंच माझं खुलं आव्हान आहे बस. दानवेंनी फोडलेला कॅश बॉम्ब आणि त्यानंतर विरोधकांनी टाकलेल्या आरोपांच्या फैरीनंतर महायुतीचे नेते पुढे सरसावले. बेछूट आरोप करत बदनामीचा प्रयत्न असल्याचा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केला. दृश्य जे काय त्याला आम्ही सामोरं जायला तयार आहोत. ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि त्या उक्तीप्रमाणे आमच्या आमदारांनी सांगितलेलं आहे आणि जे वस्तू त्यांनी जर एवढं ठासून सांगितलेलं आहे की त्यांनी चेहरा दाखवावा आणि माझा राजीनामा घ्यावा, ह्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे तुम्हाला? पाहिलं असेल चौकशीमध्ये काय निघालं. संजय शिरसाटाच्या बाबतीतही अशी बदनामी करण्यात आली आणि दानवेच्या बाबतीतही जे आरोप करण्यात आले. आताही दळवीच्या बाबतीमध्ये असेच पद्धतीचे आरोप केले जात आहे. शिवसेना टार्गेट केली जाते असं म्हणणं चुकीचं आहे. बॅगाच्या मध्ये पैसे सापडले, इथे पैसे सापडले, चौकशीत येईल ना, चौकशीत येईल. त्यामुळे कोणी काही आरोप केलं म्हणजे डायरेक्ट फाशी करायची असं काही नियम नाहीये. असं काहीतरी दाखवायचं आणि मी कसं शिवसेनेच्या आमदारांना अडचणीत आणतोय हे त्यांच्या नेत्यांना दाखवून तिथं आपली कॉलर टाईट करण्याचा प्रयत्न अंबादास दानवेंचा आहे. कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊसवर तुम्ही सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना, जरा विचारा. आणि त्यांनी त्या कॅश, या सगळ्या कॅश वीसच्या बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही, त्यांनी तर बोलूच नाही. नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन कधीतरी कर्जतचा फार्म हाऊसचं घ्यायला लागेल, मग पळापळ होईल कशी. आणि व्हिडिओ आलेला आहे आता सत्यता तपासतील ना, सत्यता तपासल्यानंतर बोलाय. यापूर्वी मंत्री शिरसाट यांच्या खोलीत पैशांची बॅग घेऊन बसलेला व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर आता अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या या कॅश बॉम्बनं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झोडू लागल्यात. नागपुरात ऐन थंडीत सुरू असलेल्या अधिवेशनाचं वातावरण अंबादास दानवेंच्या या कॅश बॉम्बनं तापलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.